आपण थेट नागपुरामध्ये आलेलो आहोत। नागपूरमध्ये काँग्रेसचा हा मोर्चा सुरू आहे। तर नागपूरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये काँग्रेसने हा मोर्चा आयोजित केलेला आहे। अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी मात्र या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। कार्यकर्त्यांची या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। काही कार्यकर्ते हे गेटवर देखील चढल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। काढण्यात आला आपण त्याचे ते दृश्य बघू शकतो। NIT वर येऊन हे सगळेजण पोहोचलेले आहे। बंटी भाऊ काय सांगाल, काय मागण्या आपल्या? एका पद्धतीने पाहिलं तर हा जो आहे 56 इंचा सीना नाही, हा जो आहे मीना, हा मीना एक नंबरला चोर आहे। याच्यावरती 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। नागपूर सुद्धा काय मागणी ही आहे ज्या पद्धतीने 1 लाख प्लॉट धारकांनी 2020च्या पहिले सूर्यवंशींनी म्हटलं होतं, NITचे चेअरमन होते, त्यांनी म्हटलं होतं 3000 रुपये तुम्ही भरा, तुम्हाला आम्ही RL देऊ आणि अग्रीमेंट जरी असेल, रजिस्ट्री जरी असेल तरी पण आम्ही तुमचा RL देऊ। आता यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की बा नाही, आपको रजिस्ट्री दिखाना पड़ेगा। तर जे बिचारे हजारों लाखों काय पुढे भूमिका आहे आपली? काय भूमिका राहील पुढे? भूमिका म्हणजे हेच राहील की ज्या पद्धतीने हा मीना जो आहे, हा मीना हरामखोरी करून आला, हा मीना जो भ्रष्ट आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं नागपूर सुधार प्रन्यास, हे नागपूर सुधार प्रन्यास जर आपण बघितलं, रेशीमबागचं जे मैदान आहे हे खेळाडूंसाठी राहते। तिथे RSS वाल्यांचं पथसंचालन चाललं नाही पाहिजे, परवानगी कशी देते आपण हे बघू शकतो। बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हा सगळा मोर्चा निघाला आहे आणि हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते स्वतः NITच्या गेटवर सुद्धा चढलेले आहेत। तीव्र असं हे आंदोलन संपूर्ण सुरू आहे। जी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेचा अमरकाणे, नागपूर।